नमस्कार, मैं हूं आपके साथ अनुष्का राय और आप देख रहे हैं दबंग इंडिया 24 न्यूज। अमरावती लोकसभा चुनाव में पूरे देश के लोगों की नजरें लगी है। राज्य में 5 साल में हुए उलट-पुलट के कारण ये चुनाव पेचीदा हुआ है। कारण राज्य में उद्धव बालासाहेब ठाकरे शिवसेना, एकनाथ शिंदे वाली शिवसेना तथा शरद चंद्र पवार राष्ट्रवादी, अजित पवार राष्ट्रवादी, कांग्रेस इस तरह का समीकरण हुआ है, जहां उद्धव बालासाहेब ठाकरे, शरद चंद्र पवार राष्ट्रवादी और कांग्रेस मिलाकर महाविकास आघाड़ी के प्रत्याशी गठबंधन कर चुनाव लड़ रहे हैं। वहीं भाजपा के अब की बार 400 पार का नारा लगाकर चुनाव लड़ रहे हैं। अमरावती लोकसभा क्षेत्र बीते 25 साल में यह गढ़ शिवसेना के पास था, मगर इस बार यहां से महाविकास के गठबंधन से कांग्रेस के बलवंत वानखेड़े चुनावी मैदान में है। इस तरफ पिछले चुनाव में कांग्रेस और राष्ट्रवादी समर्थन में स्वाभिमान पक्ष से सांसद नवनीत राणा चुनकर आई थी, लेकिन सांसद नवनीत राणा ने भाजपा का हाथ थामकर इस बार सांसद नवनीत राणा भाजपा में प्रवेश कर कमल चिन्ह से चुनाव लड़ाई है। दूसरी तरफ प्रहार जनशक्ति पक्ष के बच्चू कडू, इन्होंने दिनेश गोप इनको चुनावी मैदान में उतारा है, जहां जिले में बच्चू कडू का बोलबाला है। वहीं प्रहार के प्रत्याशी काही पार्टियों का समीकरण बदल सकते हैं। सांसद नवनीत राणा इनको जिले में विरोध का सामना झेलना पड़ रहा है। इसके चलते इस बार यहाँ के मतदार कौन सी राह पकड़ते हैं, इस पर पूरे देश की नजरें लगी है। जिले के पथरोट यहाँ पर बच्चू कडू, इन्होंने अपनी प्रचार सभा में किसानों के मुद्दे पर लोगों को संबोधित किया। ज्यांच्या उमेदवारीसाठी आपण इथे उपस्थित झालात ते आमचे दिनेशजी गोप, ज्यांच्या नेतृत्वात आपण ही निवडणूक लढतो ते राजकुमारजी पटेल, मला वाटते आज आमच्या 3 सभा अजून 2 बाकी आहे। आज प्रभू रामचंद्रांचा जयंती आहे, रामनवमी आहे, त्याची शुभेच्छा देतो। ज्या छत्रपती शिवरायानं तुमचा आमचा विचार करून राज्य चालवलं, राज्य चालवताना छत्रपतीचं एक वाक्य फार महत्वाचं आहे, लढाई जिंका नौका जिंको हा नंतरचा भाग आहे, पण शेतकऱ्याच्या पिकाच्या देठाला हात लावू नका असा ठणकावून सांगणारा राजा म्हणजे छत्रपती शिवराय होते, लक्षात ठेवा। ज्या शिवरायाची जयंती पहिल्यांदा सुरू केली आणि इंग्रज काळात सुद्धा शेतकऱ्याचा आसूड पुस्तक लिहून शेतकऱ्यांना खऱ्या मार्गावर आणणारे महात्मा ज्योतिबा फुले यांना नमन करतो। ज्या महामानवानं या देशाच्या राज्य घटनेमध्ये संविधानामध्ये तुमचा आमचा विचार ठासून ठासून भरला, इथला गरीब वंचित पिछडा जो काम करणारा कष्ट करणारा आहे त्या सर्वांचा विचार संविधानामध्ये अतिशय मेहनतीने अतिशय कष्टाने आम्ही पाहिजे ते संविधान लिहून तुमचा मान सन्मान ठेवण्याचं काम केलं। त्या महामानव पूज्य बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा मी नमन होतोय। मित्र, आपण जर पाहिलं तर छत्रपती शिवराय नंतर ज्या राजमाता राष्ट्रमाता आमच्या अहिल्यादेवी होळकरांनी अतिशय जनकल्याणकारी राज्य चालवलं, त्या अहिल्यादेवी होळकरांना सुद्धा मी नमन होतोय। काल परवा ईद झाली आणि मी पैगंबराचं एक वाक्य वाचत होतोय। पैगंबरानं असं म्हटलं कि 10 नमाज पढ़ने के बाद भी अगर पड़ोसी भूखा सोता है तो वो सच्चा मुसलमान नहीं हो सकता। जब तक पड़ोसी भूखे को तुम उसको खिलाते नहीं तब तक तुम मुसलमान सच्चे मुसलमान नहीं हो सकते। बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य तुम्ही लक्षात ठेवा, मी पहिले भारतीय आहो आणि नंतर सुद्धा भारतीय आहो, कुठेही जात नाही। तुकारामानं सगळ्या धर्मात असं म्हटलं, जे का रंगले गांगले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव त्यासी जाणावा। 3-4 धर्मात जात नाही, तुकारामाच्या अभंगात जात आली नाही, बाबासाहेबाच्या शब्दामध्ये जात आली नाही।
पैगंबराच्या ओव्यामध्ये सुद्धा जात आली नाही, पण तुम्ही आम्ही जातीशिवाय मतच मानत नाही, हा मोठा वादा. काल परवा एक जण माणूस भेटला, म्हणजे मुसलमानाचा पाठिंबा तुम्हाला आहे का? म्हटलं का? नाही म्हणजे हिंदूचे वोट किती भेटत? बौद्ध बांधव सोबत आहे का? मी विचारत पडलो. म्हटलं हा तर आपण विचार केलाच नव्हता. कोणत्या कोणत्या समाजाचे लोक किती आहे हा विचार आम्ही केलाच नाही. आणि मग लगेच करंट आला डोक्यात आणि त्याने बोलावून सांगितलं इकडे. म्हटलं आम्ही तुझे काही पाठिंबे म्हणते ना, त्या पाठिंबाचा विषय बच्चूकडून करणार नाही, जाती धर्माच्या नावावर बच्चूकडून मत मागणार नाही, पण शेतकरी शेतमजुराचा पाठिंबा बच्चूकडच्या उमेदवाराला भेटल्याशिवाय राहणार नाही. या आवाजात आम्ही त्याला ठणकावून सांगितलं का या देशामध्ये कोणती जात कोणता धर्म मोठा आहे याच्यापेक्षा माझा शेतकरी शेतमजूर सगळ्यात मोठा आहे, हे तुम्ही विसरू नका. शेतकऱ्याचा पाठिंबा आहे असं कोणीच विचारत नाही. या पक्षाचा पाठिंबा त्या जातीचा पाठिंबा घेऊन आम्ही फिरतोय, पण कबाड निष्ठ करणारा, एका दाण्याचे 100 दाणे करणारा, तुमच्या आमच्या सगळ्या आम्ही पाहिजे इमानदारीला जगणाऱ्या शेतकऱ्याचे हाल शिक्क्यावरून बटणीवर आले तरी बदलले नाही. पहिले तुम्हाला आम्ही सिक्का मागायला यायचं, सिक्का मारा म्हणून, शिक्क्यावरचं काम आता बटन दाबावर आलं. ज्यांच्या घटनेमुळे आपण मतदार आणि मी उमेदवार म्हणून या ठिकाणी उभा आहे ते परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, संत श्री जयसिंगजी महाराज. पत्रोड या गावामध्ये या पंचक्रोशीतील उपस्थित सर्व ग्रामस्थ, व्यासपीठावर उपस्थित, अमरावतीच्या मातीतील महाराष्ट्र गाजवणारा आगळावेगळा व्यक्तिमत्व, आगळावेगळा नेता सन्मान्य बच्चूभाऊ कडू, मेळघाटचे सुपुत्र मेळघाट टायगर राजकुमारजी पटेल, व्यासपीठावर उपस्थित सर्व प्रहार पक्षाचे पदाधिकारी, पत्रोड या गावाचे सर्व जबाबदार नेते मंडळी, उपस्थित सर्व पितृतुल्य नागरिक, मातृशक्ती, घराघरातून माझा आवाज ऐकणाऱ्या माझ्या माता भगिनी, बंधू भगिनींनो, ही निवडणूक साधी निवडणूक नाही. अमरावती जिल्ह्यातील असंख्य नागरिकांनी, राजकीय क्षेत्रातील बुद्धिमान लोकांनी, विचारवंतांनी आणि जबाबदार लोकांनी निश्चित केलेली उमेदवारी आहे. प्रहार या पक्षावर विश्वास ठेवून आणि शिवसेनेच्या नेतेमंडळीकडून उमेदवार घेऊन ही उमेदवारी झालेली आहे. आणि ही उमेदवारी होत असताना सगळ्यात महत्त्वाचं वेळेचं भान ठेवून आपल्यासमोर एकच अभिवचन देतो. गेल्या वेळेत दिलेल्या मतदानाचा निश्चितपणे आपल्याला पश्चाताप असेल, परंतु आम्हाला निवडून दिल्यानंतर आपल्याला पश्चाताप नव्हे तर अभिमान होईल. शिट्टी ही निशाणी, 9 नंबरचं बटन एवढं दाबून हे आंदोलन, जन आंदोलन यशस्वी करावं. आपल्या माझ्यानंतर सन्मान्य राजकुमारजी पटेल बच्चूभाऊंचं संबोधन होणार आहे. एवढंच अभिवचन या ठिकाणी देतो की आपल्याला आपली मान खाली घालावी लागणार नाही, असं काम आम्ही आमच्या कार्यकाळात करू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नेटवर्क नहीं हुआ, धूप में फोटो निकाला, वो भी 2 बार. कहीं ना कहीं हमको देने चाहिए इस विषय के संदर्भ में. एक तो सवेरे एक बार फोटो ले, तो शाम को एक बार फोटो ले, ऐसा तो करना पड़ेगा. और हमारे सबसे मेलघाट की एक विश्वसनीय बात कि जो हमारे क्षेत्र में ट्रेन चलती थी मीनाक्षी, तुम्हारे इधर शकुंतला और हमारे इधर मीनाक्षी, बंद हो गई तुम्हारी भी और बंद हो गई हमारी भी. तुम्हारे पटरी से भी बाकी है, हमारे पटरी भी उठा लिए, हमारे मार्ग बदल दिए. तो कैदड़, ककड़ार, बरानपुर, शाहपुर, इच्छापुर, जड़वा, जामोदा, लीवर काट दिया मेलघाट को. अब क्या खासदार बनाने के बाद में अब जो है उसको अगर खत्म कर रहे कौन खासदार बनाएंगे? टोटल मेलघाट के जनता आदिवासी टोटल विरोध में. मैं आपको यकीन दिलाता हूं आने वाले 26 तारीख के लिए आपको 9 नंबर के सीढ़ी का बटन दबाना है. धीरे धीरे को ज्यादा से ज्यादा ऊपर से चुन के लाना है.
गारंटी से 100% निकलेगी, कोई दो मत देंगे, बहुत फोन आ रहा है हमको। जो अच्छे कार्य करते हैं, दूसरे पार्टी के कार्य करते हैं, वो हमको बता रहे हैं लगाओ ताका, बिल्कुल निकलेंगे, हम भी तुम्हारे साथ में। ये हमारे फोन पे चालू भाइयों, एक नगर सेवक, रुग्ण सेवक, गवर्नमेंट उम्मीदवार, मेहनती है, कभी अपना एडवर्टाइज किया नहीं यहाँ तो केले देने वाले भी फोटो निकालने, पर उन्होंने इतना बड़ा सेवा करने के बाद भी वो अभी तक ऐसा फोटो के चक्कर में रहा नहीं। मेरा आप लोगों से विनती, अब 5 साल काम करने वाले, 5 साल काम करते हैं और आने वाले समय हम चुनाव के लिए मैदान उतरेंगे। क्यों हम 5 साल काम किए, हमने 5 साल मेहनत किए, लोगों की सेवा किए, विकास के काम किए। शायद आपको लगता होगा कि यहाँ से मेरे आचार संहिता की वजह से मैंने कोई बोला नहीं था, लेकिन अपने आर्य समाज से बस स्टैंड तक के जो रोड है वो रोड मंजूर हो गए। 26 तारीख के बाद में जरूर निश्चित तौर पर शुरू होगा और रोड लाने वाला मैं तो नवनीत राणा जैसा मत करे, सीएम जैसा वो आए कि मुख्यमंत्री ग्राम सड़क योजना के रोड को बोला निकला, तो पीएम जैसा कराना तो कुछ भी तो नहीं निकला, कुछ भी तो नहीं रहा। वो नहीं, जो हमारा लाया, जो हमने लाया, हम वो बताने वाला हूँ। हम मेहनत करने वाले, काम करने वाले, मेरी आप लोगों से विनती है, ये जो लोग हैं बड़ा तो बात करेगा नवनीत का, अरे इन्होंने बोया ही नहीं तो क्या काटने हरा, तो पहले बो ना, उसके बाद में काटना। अब तुमको काटते हैं तो करोड़ा होता है, काटते। और इसी जाने क्या है, 26 तारीख को 9 नंबर के सिटी का बटन दबाना है, दिनेश जी बुक को चुन गिराना है। धन्यवाद।